हाय मंडळी, स्वागत आहे आपल्या एका त्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे? बस साडी घातली आले टोचती. डोळे बंद कर. ही पण झोपत ना बघा, त्या झोपी घालायला घेतली. बघू शकता तर झोपत नाही आहे. आता झालं जेवण माझं. तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा. आणि ही टिकली लावली मोठी, तर कशी वाटते सांगा. मी कधी टिकली लावत नाही मोठी, पण पहिल्यांदाच टिकली लावली मोठी. तर कशी वाटते टिकली नक्कीच सांगा कमेंटमध्ये माझ्या सगळ्या बहिणींनी. आणि आपले व्हिडिओ करा कंटिन्यू. संभवला सोडायला गेले होते, तर क्लासमध्ये गेले होते. क्लासमधून त्याला घेतला आणि एक मुलगी चालली होती. त्या मुलीला म्हटलं घेऊन जा संभवला शाळेत, कारण की ते एक मैत झालं आहे. एक त्या आजी ऑफ झाले आहेत. मग कसं त्याच रस्त्याने जायचं आणि त्याच रस्त्याने यायचं. मग म्हटलं येताना रस्त्यात भेटला मैत, तर म्हणून अजून काही काय माहिती गेला का नाही काय. ते 12 वाजता ते वाजले नाही फटाके, मैत नेताना वाजतात ना. तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया. आता जेवण केलं तर सर्दी झाली, म्हणजे सर्दी नाही झाली मला. मिरच्या खाल्ल्या कच्च्या मिरच्या खाल्ल्या. कच्च्या मिरच्या मला आवडतात जेवणाबरोबर खायला. कच्च्या मिरच्या छान लागतात, त्यामुळे कच्च्या मिरच्या खाल्ल्या मी. कशी मस्ती करते. काय सांगायचं आणि काय नाही, लय अवघड आहे. ते झाडं पाडतायत, त्या मशीनचा एवढा आवाज येतोय ना, बापरे. सगळी झाडं पाडतात वाटतं तिकडं, तर लय आवाज आहे. ढू 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 बघा आवाज. काय नाही काहीतरी चालूच असते गावा ठिकाणी. आणि एवढा दिवस थंडी पडलीच नाही. आज रात्री भरपूर थंडी होती, भरपूर. आज जरा गार वाटते, थोडी थंडी पडलेली आज. आज दिवसभर थोडा गारवा आहे, नाहीतर 2-3 दिवस भरपूर गरम होत होतं. लयच गरम व्हायचं. कशी दात काढते. झोप म्हटलं तरी झोपत नाही बघा. कशी दात काढत बसली पोरगी. अजिबात झोपत नाही. तिला घेऊन जरा वेळ झोपलं तर मग झोपल ती. मला काय दुपारची झोपायची सवय नाही अजिबात. मी दुपारी झोपत नाही. किती जागरण असला ना, मी रात्री किती उशिरा झोपले तरी पण मी दुपारची मला झोपला. दुपारी झोपले असं अंगात जडजड होतं, मग म्हणून झोपत नसते दुपारचे. हो ना. भांडी घासायची ते भांडी घासते नंतर. आज जेवण केलेलं, बेसनची पोळी केली. संभव मला म्हटला मोठा मुलगा, मम्मा बेसनची पोळी बनव. मग बेसनची पोळी केली. त्याला बेसनची पोळी आणि चपाती दिली डब्याला. दूध चपाती सकाळी खाल्ला, दूध चपाती तूप त्याने खाल्ला. ह्याने पिल्लं पण दूध चपाती तूप खाल्ला. आता वरण भात हिला भरवलं आणि वरण भात करून संध्याकाळी त्याला म्हटलं तुम्हाला नव्हतं संध्याकाळी मम्मा पावभाजी बनव. आता मग सगळे मिक्स भाज्या आणायला लागतील आणि पावभाजी बनवायला लागेल. संध्याकाळी येताना तिथनंच बेकरीतनं पाव आणते. तिथं आमच्या इथं नवीन बेकरी झाली, म्हणून तिथनं बेकरीतनं पाव आणते येताना आणि यांच्यासाठी बनवते थोडीशी पावभाजी. कारण की मी काय जास्त जेवण करत नाही दुपारी. रात्रीचं काही जास्त जेवण नसते, काय नसते. चला तर चला मित्रांनो, मंडळी आपलं व्हिडिओ करा कंटिन्यू आणि सगळ्यांनी सपोर्ट करा. जसं सपोर्ट केला तसं सपोर्ट करा. आणि साडी कशी वाटते नक्कीच सांगा. ही साडी आहे ना, मी पुण्यावरून आणली. 450 रुपये सांगितलेले, 400 रुपयाला आणली आहे साडी. ही साडी 400 रुपयाला आणली पुण्यावरून. तर मध्ये पुण्याला गेली होती ना, तेव्हा आणली ही 400 रुपये. मला आवडली. चला म्हटलं ह्याच्यामध्ये मला ब्ल्यू कलर पाहिजे होता. नेव्ही ब्ल्यू किंवा दुसरा एक ब्ल्यू कलर असतो ना, तो ब्ल्यू पाहिजे होता, पण नव्हता तिथे. एक ग्रे कलर होता आणि दुसरेच कलर होते. म्हणून म्हटलं जाऊ दे म्हटलं. पिंक कलर झालेत. म्हटलं हा कलर नव्हता, म्हणून हा कलर एक घेतला आणि दुसरा एक कलर घेतला. तर चला बाय बाय, भेटू आपण परत नंतरच्या एक ब्लॉगमध्ये नवीन. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या तुम्ही पण. मस्त राहा, स्वस्त राहा. बाय सगळ्यांना.